फतेह सिंगजी, साहेबजादा जुझार सिंगजी. तर हे 4 साहेबजादे डिसेंबर महिन्याच्या 20 तारखेपासून 28 तारखेमध्ये शहीद झाले होते. मी थोडाच वेळ घेईल तुमचं, मी थोडा पाठीमागे जातो. यांचे वडील म्हणजे गुरु गोविंद सिंगजी, त्यांचे वडील गुरु तेग बहादूरजी. गुरु तेग बहादूरजींनी आपलं शीसगंज गुरुद्वारा दिल्ली इथे दिलेलं होतं. त्याचं कारण होतं, जेव्हा औरंगजेब काश्मीरी पंडितांना त्रास देत होता, तिथं त्यांचं धर्मांतरण करत होता, तो इस्लाम कबूल करायला सांगत होता. आणि औरंगजेबची तेव्हा एक अट असायची, माझ्याकडे दिवसात जोपर्यंत सव्वा मन जनेऊ येत नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही. एक जनेऊची वजन किती असेल? 1.25 किलो जनेऊ जेव्हा गोळा होतील म्हणजे किती हिंदुआंना मारून, किती काश्मीरी पंडितांना मारून तो जेवण करायचा. तेव्हा काश्मीरी पंडितांना कोणीतरी जाऊन सांगितलं की जेव्हा एक पवित्र रूह आपला शीस देईल तेव्हा, आणि असा एक व्यक्ती पाहिजे ज्याच्याकडून जर औरंगजेबने इस्लाम कबूल नाही करून घेतलं, असा माणूस जेव्हा भेटेल तेव्हा तुम्हाला कोणालाही त्रास होणार नाही. तर सगळे काश्मीरी पंडित गुरु तेग बहादूरजींकडे गेले आणि त्यांना ही गोष्ट सांगितली की आम्हाला अशी गोष्ट, असाचा त्रास आहे औरंगजेबचा. तेव्हा जेव्हा घरी जाऊन त्यांनी ही गोष्ट सांगितली, त्यांनी सांगितलं आता शीस कोण देईल? तर गुरु गोविंद सिंगजी 9 वर्षाचे होते तेव्हा. गुरु गोविंद सिंगजींनी काय सांगितलं, पिताजी आपसे बडा बलिदानी कौन हो सकता है? तो गुरु गोविंद सिंगजीचे पिताश्री गुरु तेग बहादूरजींनी औरंगजेबकडे दिल्लीला जाऊन सांगितलं होतं कि तुम मेरे से इस्लाम कबूल करवा लिया तो ये सारे जितने कश्मीरी पंडित है ये इस्लाम कबूल कर लेंगे. आणि याच्यात कश्मीरी पंडित त्यांच्या सोबत होते. त्यांना गरम रेती घेऊन त्यांच्या अंगावर टाकली, गरम तव्यावर त्यांना बसवलं. शेवटी त्यांचं शीस कलम केलं पण त्यांनी इस्लाम कबूल केलं नाही आणि तिथून आपले काश्मीरी पंडित हे सेफ झाले. त्याच्यापुढे आत्ताच्या इतिहासात याच्यासाठी आपण आधी इथं गोळा झालेलो आहे. 20 तारखेला अनंतपूर साहेब पंजाबमध्ये त्या किल्ल्यात आपले गुरु गोविंद सिंगजी पूर्ण कुटुंबासहित आपले सैन्यासहित अनंतपूर साहेबला राहत होते. तिथं औरंगजेब वजीर खान यांनी आक्रमण केलं. आक्रमण केल्यानंतर तिथं तो जो युद्ध होता तो 8 महिने चालला. 8 महिन्यानंतर जेव्हा तिथलं अन्न, भोजन, वस्त्र सगळं संपलं तेव्हा त्यांनी अट ठेवली, तुम्हाला जर तुमचा जीव वाचवायचा असेल तर तुम्ही अनंतपूर साहेबचा जो किल्ला आहे तो खाली करा, आम्ही तुम्हाला काहीच करणार नाही. आणि तेव्हा ते ऐकून त्यांनी गुरु गोविंद सिंगजी आणि त्यांचे 4 मुलं, त्यांची आई आणि पूर्ण सैन्यांनी अनंतपूर साहेबचा किल्ला हा खाली केला. तिथून तो खाली करत असताना औरंगजेब वजीर खाननी धोक्याने त्यांच्यावर आक्रमण केलं. या आक्रमणात त्यांचा विछोडा झाला. 4 साहेबजाद्यांपैकी जे छोटे 2 साहेबजादे आहे हे आपल्या आजीसोबत हे वेगळे झाले आणि गुरु गोविंद सिंगजी आणि त्यांच्यासोबत त्यांचे 2 मोठे पुत्र हे वेगळे झाले. आणि गुरु गोविंद सिंगजी हे चमकौरच्या किल्ल्याजवळ गेले आणि जे छोटे साहेबजादे होते हे आपलं चमकौरचे दुसऱ्या दिशेला निघून गेले. तेव्हा तिथं गुरु गोविंद वजीर खानच्या लोकांनी तिथं जेव्हा हल्ला केला, तिथं चमकौरच्या गडीत 2 दिवस तो युद्ध चालला. 10 लाख सैन्यांनी तिथं युद्ध केलं होतं. त्याच्यामध्ये गुरु गोविंद सिंगजींनी आपले मोठे 2 पुत्र यांना युद्धात पाठवलं. ते बोलले गुरुजी हम हमारे शीस देना चाहेंगे. त्यांनी युद्ध केलं आणि युद्धामध्ये त्यांनी शहीदी प्राप्त केली. त्याच्यानंतर वजीर खानचे जे एक काम करणारा एक रसोईया होता, त्यांनी वजीर खानला जाऊन सांगितलं की त्यांची गुरु गोविंद सिंगजीची आई आणि त्यांचे 2 पुत्र माझ्या घरी थांबलेले आहेत, तर आपण त्यांना कैद करू शकतो. त्यांना कैद केल्यावर आपल्याला गुरु गोविंद सिंग पण भेटून जातील. तर असं करून वजीर खाननी त्यांना आपल्या कचेरीत बोलवलं. आपल्या कचेरीत बोलवल्यानंतर त्यांना 2 दिवस जे किल्ल्याचे एकदम टॉप मोस्ट पार्ट असतो, थंडा बुर्ज म्हणतो आपण त्याला, तिथं टेम्परेचर मायनसमध्ये पण जातो. तिथं त्यांना लहान छोटे साहेबजाद्यांना, मोठे साहेबजादे 9 वर्षाचे होते आणि छोटे साहेबजादे 7 वर्षाचे होते, आजीसोबत त्यांना थंड्या बुर्जमध्ये ठेवलं की यांना वेदना दिल्यावर हे इस्लाम कबूल करतील आणि आम्ही तुम्हाला सोडून देऊ.
अशी त्यांच्यावर अट ठेवली. त्यांनी सांगितलं मी हम गुरु गोविंद सिंह जी के सुपुत्र है, मरना कबूल है पर हम हमारा धर्म नहीं छोडेंगे. त्यांना 2 दिवस तिथं अल्टिमेटम दिलं की तुम्ही धर्मांतर करून घ्या, तुम्ही धर्म कबूल करून घ्या, आम्ही तुम्हाला सोडून देऊ. पण त्यानंतरही ते डोलले नाही, त्यांना भीती वाटली. ते बोलले गुरु गोविंद सिंह जी के सुपुत्र है, हम डरने वाले नाही आहे. त्याच्यानंतर वजीर खाननी एक फतवा काढला. फतवा हा होता त्यांना जिवंत भिंतीमध्ये पुरून द्यायचं. जेव्हा त्यांना हे सांगितलं तरी ते घाबरले नाही. तो दिवस आला, तो आजचा दिवस होता जेव्हा छोटे साहेबजाद्यांना भिंतीमध्ये आपण असं हे बघितलंय. त्याच्यानंतर जेव्हा भिंत तयार चालू केली, भिंत जेव्हा इथपर्यंत आली तेव्हा मोठे साहेबजादे हे रडायला लागले. मोठे साहेबजादे त्यांना काय म्हणताय, दादा तू घाबरलास? ते काय बोलले, मी याच्यासाठी रडत नाहीये, तू माझ्या नंतर जन्म घेतला पण तू माझ्या आधी जातो आहे याची मला खंत वाटते. त्याच्यानंतर पण त्यांनी वाहिगुरु वाहिगुरूचं जप चालू ठेवलं आणि त्यांना जेव्हा पूर्ण श्वास त्यांचे गेले, पूर्ण भिंत इथपर्यंत डोक्यापर्यंत आली, त्याच्यानंतर त्यांचे श्वास गेले तरी त्यांचे वाहिगुरु वाहिगुरू चालू होतं. भिंत तोडली. भिंत तोडल्यानंतर त्यांचे आपण माउस चेक करतो तसं चेक केल्यानंतर त्यांचे श्वास चालू होते. तेव्हा त्यांनी सांगितलं अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही इस्लाम धर्म कबूल करा, आम्ही तुम्हाला सोडून देऊ. तर त्यांनी सांगितलं आम्हाला इस्लाम कबूल नाही. मग त्यांनी त्यांच्या गळ्यात ज्या शिरा होत्या ते कापून दिल्या आणि मग तिथं त्यांनी श्वास तोडले. या दोघांची साहेबजाद्यांची न्यूज ऐकून जेव्हा आजीला कळलं, आजीने तिथंच आपले श्वास सोडून दिले. हे आपलं इतिहास वीर बाल दिवसाचा आहे. सगळ्यांनी हे उपक्रम राबवलं. वीर बाल दिवस म्हणून आपण सगळे गोळा झालो, खरंच मनापासून आनंद वाटलं. कारण की लहान मुलांना हे शौर्य गाथा आज कोणालाच माहीत नाहीये. आपल्याला क्रिसमस नक्की माहिती आहे, क्रिसमसच्या पार्ट्या नक्की माहिती आपल्या सगळ्यांना, पण वीर बाल दिवस गुरु गोविंद सिंगजींनी धर्मांसाठी, त्यांच्या वडिलांनी धर्मांसाठी पूर्ण कुटुंब न्योछावर करून दिलं. ही गोष्ट, हा इतिहास आजपर्यंत आपल्या लोकांना माहीत नाहीये. पण ही खूप आनंदाची बाब आहे. आपण असं आता पहिल्याच वर्षी इतके लोक गोळा झालो. आता दरवर्षी आपण हा उपक्रम राबवत जाऊ आणि आपण सगळे मोठ्या संख्येने इथे आल्यास आपलं